धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। जगदंब जय शिवराय। आजपासून चालू होत आहे धर्मवीर बलिदान मास, जी माझ्या राजानं 40 दिवस औरंगजेबानं आजपासून 40 दिवस 27 फेब्रुवारी पासून 29 मार्च पर्यंत प्रत्येक शरीराचा अवयव हा औरंगजेबाने काढला। आणि हा माझा राजा कुणासाठी सोसत होता एवढा, कुणासाठी बलिदान केलं? अहो, जसं बोकडाची कातडी सोलावी तशी माझ्या राजांच्याच कातडी सोडली। किती अमानुष छळ केला। अहो, तुम्ही छावा चित्रपट आता बघून येताय। छावा चित्रपट बघून झाल्यानंतर तिथं 4 दिवस 5 दिवस तुम्ही ज्या तुमच्या वेदना आहेत ते तिथं दाखवताय। अहो, पण माझ्या राजाने किती हाल काढले, कुणासाठी काढले? हा स्वराज्य स्थापन करताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती धर्माचा भेद केला नाही आणि सदैव आपल्या पुत्राला शंभूराजांना एक चांगली शिकवण दिली। असा युद्ध परत कधीच होणार नाही आणि कुठंच होणार नाही। एक मी मराठा मावळा म्हणून राज, खरंच मला तुमचं खूप नतमस्तक होतो। आजच्या पिढीला समजून सांगायला कुणीच नाहीये। तुम्ही या राजा, खरंच तुम्ही पुन्हा जन्माला या। तुम्ही प्रत्येक आमच्या मराठा मावळ्यांच्या हृदयामध्ये या। आज खूप वाईट परिस्थिती चाललेली आहे। अहो, प्रत्येक ठिकाणी अन्याय होते, अत्याचार होते आणि हे माझे मराठी मावळे हाताची घडी घालून गप्प बसलेले आहेत। प्रत्येक एक श्वास हा तुमचा आहे, तुमच्यामुळेच आम्ही हा श्वास घेतोय। तुम्ही जर कशा वेदना तुम्ही सहन केल्या असत्या, कशा? काय एवढं तुम्ही छळ सहन केला, कुणासाठी केला? अहो, आज जे तुम्ही आम्हाला स्वराज्य स्थापन करून दिले, कुणासाठी दिलं? आमच्यासाठी। पण आमच्या मावळ्याने त्याची कदर नाही, अजिबात कदर नाही। अहो, 2 शब्द आज राजांबद्दल बोलू शकत नाही आमचा मराठा मावळा। व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनाधीन। आजची जी परिस्थिती इतकी वाईट आहे, जी तुम्ही हाल काढले त्यापेक्षा आजची परिस्थिती खूप वाईट आहे। तुमचं बलिदान आम्ही वाया कधीच जाऊ देणार नाही, कधीच जाऊ देणार नाही। आम्ही इंद्रायण नदी ही रडली असेल तेव्हा तुमच्या शरीराच्या ओळीत त्या ठिकाणी पडले। देव चुकले तुमच्या ठिकाणी, देवाला झुकावं लागलं। इतका अमानुष छळ तुम्ही सहन केलाय। अहो, कोण करल एवढा अमानुष छळ? कोण करल? कोणीच करणार नाही। अहो, साधं आज भाजलं तरी आम्ही खाणारी माणसं, तुम्ही स्वतःच्या अंगावरती तेल ओतून घेतलं, पाणी टाकलं, तुमच्या हातपायाची बोट काढली। किती 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 वेदना सहन झाल्या तुम्हाला का? आजचा माणूस 1 दिवस उपाशी राहू शकत नाही, 10 मिनिट उपाशी राहू शकत नाही। 40 दिवस तुम्ही आज हात करून राहिले। अहो, 1 मिनिट असं माणूस थांबू शकत नसतं, 1 मिनिट। माझ्या राजानं 40 दिवस हा माणूस छळ सहन केला आणि आज या राजांसाठी, हा पराक्रमी योद्धांसाठी, धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांसाठी प्रत्येक हिंदू मराठा मावळ्यांना बलिदान मास पाळा। कोणत्या तरी गोष्टीचा त्याग करा, तुम्हाला जमल तसं त्याग करा आणि हा त्याग आपल्या शंभू चरणींच्या चरणी अर्पण करा, एवढंच मी सांगतो। आणि प्रत्येकानी हिंदू धर्मानी, प्रत्येक मराठा मावळ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे गुण आणि विचारांचा अभिषेक आपण त्यांच्या चरणी अर्पण करू, एवढंच त्यांना पाहिजे। ही जग खूप बदलत चाललेलं आहे। तुम्ही हाताची घडी घालू नका। आजपासून फाल्गुन अमावस्या चालू झालेली आहे। आजपासून आपल्या 40 दिवस राजाचं प्रत्येक अवयव काढलेला आहे आणि अशा पद्धतीने अवयव काढलेला आहे त्याचा आपण विचार करू शकत नाही। कुणी असा जुल्म सहन करू शकणार नाही। काय तुम्हाला सांगायचं?
तो औरंगजेबही म्हणाला, हे अल्लाह काश संभाजीची औलाद मेरी होती. अरे तुझ्या पोटी असा पुत्र कशाला जन्माला येईल? तू पाप करणारा नीच माणूस, तुझ्या पोटी असा पुत्र कसा जन्माला येईल? हे आमचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटीच असा पुत्र जन्माला येणार, ज्यांच्या आई तुळजा भवानी मातेचा आशीर्वाद आणि या सर्व मराठा मावळ्यांचा हृदयामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा वास असणार आहे. आणि श्री छत्रपती शंभू महाराज आज आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये असणार आहे. पुन्हा तुमच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मला काय ना काहीतरी तुमचे थोडं तरी लढायला तुमची ताकद द्या, एवढंच मी सांगतो. जय शिवराय.